हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथल्या प्राथमिक शाळेसमोर गटारीचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलंय। एका ग्रामपंचायत सदस्यानं चर काढून शाळेच्या दिशेला सांडपाणी वळवल्याची चर्चा आहे। या सांडपाण्यामुळे शाळेच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून डासांचा उपद्रव वाढलाय, त्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथल्या शाळेजवळून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एका ग्रामपंचायत सदस्यानं चर काढून नाल्याचं पाणी वळवलंय। शाळेजवळ खड्डा खोदलाय, त्या खड्ड्यात सांडपाणी साचून राहतंय। या सांडपाण्याला प्रचंड दुर्गंधी सुटलीये। विद्यार्थ्यांना नाक मुठीत धरून शाळेत जावं लागतंय। वर्गखोल्यांपर्यंत दुर्गंधी पसरत असल्यानं विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि आरोग्यावर परिणाम होतोय। साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांचा उपद्रव वाढलाय। एकूणच ग्रामपंचायत सदस्यांच्या मनमानीपणामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। दुर्गंधीचा त्रास सहन होत नसल्याने विद्यार्थी आजारी पडू लागलेत। या समस्येकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केलंय, त्यामुळे आता या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत मुलं पाठवण्याच्या विचारात पालकवर्ग आहे। ग्रामपंचायत सदस्याचा बेफिकीरपणा आणि ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शाळेची पटसंख्या घटण्याबरोबरच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे।